नमस्कार मंडळी. काल दाबेलीचा मसाला झाला म्हणजे आज दाबेली झालीच पाहिजे, हो की नाही? रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. गॅसवर ठेवली आहे कढई. त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग आणि 2 चमचे खजूर आणि चिंचेची चटणी घालूया. ही चटणी कशी करायची याची रेसिपीही आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही चेक करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. 2 चमचे दाबेली मसालाही घातला आहे आणि तो कसा केला हेही आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळू नये यासाठी. यामध्ये मी 4 बटाटे घातलेत. बटाटे उकडले, सोलले आणि ते मी किसून घेतलेत, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होतात. आता याला 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. सगळं छान एकजीव झालं आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हा गार होईपर्यंत आपण मसाला शेंगदाणे करून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे मायक्रोवेव्ह करून घेतलेत आणि मग त्याला सोलून घेतले. त्यामध्ये खजुराची चटणी, दाबेलीचा मसाला, साधं मीठ आणि लाल तिखट घातलं आहे. हे सगळं मी चमच्याने प्रयत्न करत होते मिक्स करण्याचा, पण ते काही होईना. मी यामध्ये 1 चमचा तेलही घातलं आणि ते हाताने छान चुरून घेतलं. आता इथे सगळं आपण छान मांडून घेतलेलं आहे. ताटात मी मसाला काढून घेतला आहे. जसा गाडीवर मिळतो ना तसंच आता आपण याला सजवूया, म्हणजे तो छान फीलही येईल. मी या भाजीवर कांदा, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर असं सगळं पसरवून घेतलं आहे. गोड चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी म्हणजे हिरवी चटणी, तेही एका वाटीत काढून घेतली आहे. कसा मस्त टेम्पटिंग दिसतोय की नाही हा मसाला. आता आपण असेंबल करूया. मी इथे दोन्ही चटण्या घेतल्या आहेत, पुदिन्याची चटणीही आणि खजुराचीही. पावाला एका साईडला गोड चटणी, एका साईडला तिखट चटणी लावायची, मध्ये हा मसाला भरायचा. मसालाही मस्त दाबून भरायचा आणि तुम्हाला जर अजून हवं असेल तर त्यावर कांदा, दाणे, डाळिंब हे सगळं अजून ॲड करू शकता. आता आपण सगळे असे पाव भरून घेऊया. असेच पण नाही खूप छान लागतात, पण आपण मस्त बटर दाबेली करूया. त्यासाठी इथे मी बटरही काढून ठेवले आणि ते पावाच्या दोन्ही साईडला लावायचे आणि तव्यावर मस्त खरपूस अशीही भाजून घ्यायची. दोन्ही साईडने आपण बटरमध्ये मस्त क्रिस्पी करून घेऊया. गोल्डन ब्राऊन असा ह्याचा कलरही आलेला आहे. आणि साईडने आपण शेव लावूया. शेवमध्ये लोतपोत अशी दाबेली जशी गाडीवर मिळते ना, अगदी तशीच होते. त्यामुळे नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.